काल त्या चर्चेमध्ये आणि सभागृहामध्ये शरद पवार गैरहजर होते. शरद पवार साहेब आजारी आहेत, त्यांची प्रकृती बरी नाही आहे. त्यांच्या सदस्य फौजिया खान उपस्थित होत्या, त्यांनी चांगले मुद्दे मांडले, त्यांनी काही चांगल्या सुधारणा सुचवल्या. लोकसभेत त्यांचे लोक हजर होते. बोला सर, पुण्यातलं मंगेशकर रुग्णालय आहे, त्यामध्ये एक साधे उपचार करण्यासाठी 20 लाख रुपयाची डिमांड करण्यात आली. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू हे या संदर्भात खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या वतीनं देखील असतं. महिला भाजपचे जे आमदार आहेत अमित गोरखे त्यांच्या पीएची पत्नी होती. भिसे म्हणून त्यांचे पीए आहेत अमित गोरखेंचे, त्यांच्या या पत्नी आहेत. आता विचार करा, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्या असलेल्या पत्नीची पत्नी, जिच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेले असं सांगितलं जात आहे, तरीही त्या भिसे नावाच्या कुटुंबावर ही आफत आली. एका मातेचा करुण अंत झाला. काय करता तो देवेंद्र फडणवीस सरकारला 100 दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसलेले आहेत. मला असं वाटतं की ही जी कामं आहेत गोरगरिबांची, ही देवेंद्र फडणवीस यांच्या लेवलची नाही आहेत. त्यांची लेवल खूप मोठी आहे. गोरगरीब मध्यमवर्गीय यांची कामं तडफडून मरत आहेत, शेतकरी तडफडून मरत आहेत, गरीब ही मंडळी योजना कागदावर आहेत. तो एकनाथ शिंदे, अजित पवार हे तोंडाला असे पोपट बांधून फिरत आहेत, पोपटपंची करत. आणि देवेंद्र फडणवीस यांची झेप खूप मोठी आहे. म्हणजे अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला, ठेकेदार मोठे मोठे, त्यांची कामं होत आहेत आणि त्यांची लेवल ती आहे. त्याच्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या लेवलची कामं सांगायला पाहिजेत. गोरगरिबांची कामं देवेंद्र फडणवीस कसे करतील? त्यांना ते सवयच नाही या पक्षाला किंवा या मुख्यमंत्र्यांना. त्यांची आता लेवल खूप वर गेलेली आहे. म्हणजे असे भाजपचे कार्यकर्ते असे तडफडून मरत आहेत. बायका, मुलं, आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले आहेत. नुसतं दम तिथे बसून मंत्रालयात दम देणं सोपं असतं हो. हे सहन करणार नाही, ते सहन करणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अराजक आणि बदबदपुरी माजलेली आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि मोदीचं भजन करत बसले आहेत. रोज नव्या घोषणा करत आहेत. 100 दिवसाचा वेध घेणार आहेत म्हणे, मागच्या आणि पुढच्या. काय घेणार? तुमच्या समोर एक माता अशा पद्धतीनं त्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये नाही आहेत. 20 लाख रुपये महाराष्ट्रामध्ये एक सामान्य माणूस उपचारासाठी देऊ शकतो का हो? शेत विकून. माझ्याकडे सगळी माहिती आहे. देवेंद्र फडणवीसच्या तोंडावर फेकू शकतो मी ही माहिती. त्यांना आम्ही बोललो का मिरच्या झोमतात वरून खालून. पण जरा तुमची लेवल खाली आणा. एवढी वर सुद्धा नेऊ नका. गौतम अडाणी, अंबानी, बरं का, हा महाराष्ट्र त्यांचा नाही आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता हा महाराष्ट्र ठेकेदारांचा नाही आहे. हा महाराष्ट्र ज्या काल माता तडफडून मेल्या भिसे, हा त्यांच्यासारख्यांचा महाराष्ट्र आहे. आणि तुम्ही त्यांना काय जीवन त्यांचं कसं केलं आहे? या भिसे लोकांनी तुम्हाला मतं दिली आहेत, त्यांची तुम्हाला काळजी नाही. हा लेवलचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाची आणि फडणवीसांची लेवल आता ही ज्याच्याकडे फडणवीसांनी हिंमत असेल तर करावी. हिंमत असेल तर कारवाई करावी ना. ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे भिसे कुटुंब, ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना. हिंमत आहे का? तुमची हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच आहे. बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल, रस्त्यावर तुमच्याकडे कावळासुद्धा ढुंकून बघणार नाही आणि कावकाव करणार नाही. म्हणजे कारवाई होणार नाही असं मला वाटतं. करून दाखवावी कारवाईची नाटकं, जशी बीडमध्ये कारवाईची नाटकं चालली आहेत. करून दाखवावी ना. माझं आव्हान आहे त्यांना. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला. देवेंद्र फडणवीस म्हणतात की संजय राऊत जर बोलतात ते त्यांनी माझ्या लेवलचा प्रश्न विचारला. संजय राऊत का त्या प्रश्नाला उत्तर देणार? मग त्यांची लेवल दिसली ना काल. बाई मेल्या ना, त्या मरण पावल्या बाई. त्यांची लेवल दिसली ना महाराष्ट्रात काय ते. त्यांची लेवल सामान्य, आम्ही सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांवर बोलतो, ती त्यांची लेवलच नाही आहे.
त्यांची लेवल अडाणी, अंबानी, प्रफुल्ल पटेल, दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची अशी त्यांची लेवल. तर त्या लेवलला असल्यामुळे त्यांना खाली काय चाललं आहे, बजबजपुरी अराजक अजिबात दिसत नाही. माणसं तडफडून मरत आहेत घराघरात, गावागावात. भ्रष्टाचारानं किडला आहे हा महाराष्ट्र. काय करतायत देवेंद्र फडणवीस? गुन्हेगारी वाढली आहे, नुसती वाढली नाही आहे, रस्त्यावर मुर्दे पडतायत. रस्त्यावर काय नागपुरात परत गोळीबार झाला आहे. फडणवीसांना माहिती आहे का? नागपूरला त्यांच्या घरासमोरच्या मार्केटमध्ये गोळीबार झाला आणि एक माणूस मरण पावला. ही त्यांची लेवल आहे गृहमंत्र्यांची. घरासमोर गोळीबार होतो नागपुरात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.